काय सांगणार तुमचा मुलगा जो आहे तो डॉक्टरचं शिक्षण घेतो, नेमकी काय त्याच्यासोबत घटना घडते, काय तुम्ही तक्रार केलेली आहे? सुरुवातीपासून सर त्याची जेव्हा रॅगिंग घेतल्या गेली, त्याला मारहाण केल्या गेली, अशा ठिकाणी मारल्या गेलं की त्याला 4 महिने त्याची मान उचलल्या गेली नाही. 10 महिने तो घरी होता. वारंवार डीन सरांकडे गेलो, पोलीस स्टेशनला गेलो. डीन सरांकडे गेल्यानंतर कॉलेजमधल्या ओसी आम्हाला दिल्या जात नाही, कारवाई कमिटी ज्या बसतात त्या कमिटीचे अहवाल दिल्या जात नाही. पोलीस स्टेशनला जर गेलो न्याय मागायला तर पोलीस सांगतात की तुमच्या मुलाच्या कॉलेजचे डीन सर जे आहेत ते जे सांगतील तेच आम्ही करू. त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या केसेस रॅगिंग मध्ये बसत नाही, त्याच्यामुळे आम्ही तुमच्या तक्रार घेऊ शकत नाही. मी एकच मागेल की माझ्या मुलाला जे सायकॅट्री टेस्टसाठी वारंवार दबाव टाकला जात आहे, त्याच्यावरती त्याला एक्झाम उद्या तर आज जे हॉल तिकीट दिल्या जाते त्याच्यासोबत जे सायकॅट्री टेस्टचं लेटर दिल्या जात आहे त्याच्यावरती 1 वर्ष त्याला मागे राहा किंवा सायकॅट्रीची टेस्ट करून आम्हाला रिपोर्ट आणून दे. तर त्या Discover timeless elegance, crafted for perfection, at Bhangale Gold. Welcome to luxury. त्याला काही झालेलं नाही, त्यांनी कधी कोणाला शिवी दिलेली नाही, चापट मारलेली नाही. जे मुलं त्यांना मारहाण करतात त्याला सायकॅट्रीची गरज नाही, आणि माझा मुलगा जो काहीच करत नाही, कधी कोणाच्या भानगडीत नसतो, कशात नसतो, त्याला सायकॅट्री टेस्टचा वारंवार दबाव टाकला जात आहे. मी एकच सांगेल की माझ्या मुलाला न्याय देऊन त्याचं शिक्षण पूर्णपणे सुरक्षित जीवन जगून आणि सुरक्षित शिक्षण घेऊन त्याला MBBS पूर्ण करू द्यावं. कारण आम्ही जे आहे अगदी मध्यमवर्गीय म्हणू शकणार नाही, एक एसटी कंडक्टर जे 1-1 रुपया जमा करून आम्ही मुलाला लावलेला आहे. खूप बिकट परिस्थितीमध्ये मुलाला शिकवलेलं आहे. दोन्ही मुलांना शिकवताना अनेक अडचणी आल्या. मुलीला सुद्धा MBBS करत आहे, मुलगा सुद्धा MBBS होत आहे. ओपन कॅटेगरी मधून एवढी मोठी फी भरा, पैसे नसताना घरी तडजोड करा आणि पोरांना इथं पाठवा, आणि इथं पाठवल्यानंतर हे लोक रॅगिंग घेऊन मुलाला पूर्णपणे बरबाद करत आहे, त्याचं उद्ध्वस्त करत आहे. एवढंच नाही, मी वारंवार डीन सरांकडे जाते, जे शिक्षक याच्यामध्ये त्याला त्रास देतात त्यांना सुद्धा म्हणते की माझ्या मुलाचं जर काही चुकलं असेल सर मला सांगा, मी तुमच्या पाया पडते आणि माफी मागते. फक्त त्याला जो हा त्रास देऊन राहिले तुम्ही लोक, हा त्रास थांबवा, त्याचं शिक्षण त्याला पूर्ण करू द्या. तर त्यांचं एकच उत्तर असते, तुम्ही कुठेही जा, आम्ही सर्व मॅनेज करू, आम्हाला जे करायचंय तेच त्याच्यासोबत करू. कुठल्या कॉलेजमध्ये होतोय, तुम्ही पोलिसात तक्रार केलेली आहे का? पोलिसांचं हो काय सर, म्हणणं आहे? जेव्हा पोलिसांकडे फर्स्ट टाइम त्याला गुंड्यांनी धमकवलं तर तेव्हा आधी आम्ही कॉलेजला गेलो, तिथं डीन सरांना हात जोडून विनंती केली, तर डीन सरांनी आम्हाला इंगोले सरांचं कॉन्टॅक्ट, इंगोले सरांशी जेव्हा मी फोनवर बोलली की सर फक्त तुम्ही एक करा की कॅमेरे बघा, ज्या व्यक्तीने त्याला धमकवलंय त्याला फक्त समजून सांगा, कारण आम्ही इथं नसतो, तुम्ही इथं असता, तुमच्या अंडरटेकिंग खाली हे मुलं आहेत, तर त्याला इथंच काय कुठंच जळगावात कॉलेजला कुठंच काही व्हायला नको, ही जबाबदारी तुमची आहे. तर सरांनी आम्हाला तेव्हा डीन सरांच्या ऑफिसला कॅमेरे नाही म्हणून सांगितलं, आणि जेव्हा आम्ही सोमवारी सरांना भेटायला गेलो तिथून परत पाठवून दिलं, तेव्हा पोलीस स्टेशनला गेलो, त्या गाडी नंबर यांनी बघितलेला होता ज्या गुंड्यांनी याला धमकवलेलं होतं आणि गाडीवर बसून गेले होते, ते गाडी नंबर तेव्हा त्यांना पोलिसांना सांगितलं, तेव्हा त्यांनी NCR घेतला. जेव्हा कुंदन चौधरी नामक इंटर्नशिपच्या एका मुलांनी त्याला मारलं होतं त्याच्या सहकाऱ्यांसोबत, तेव्हा पोलीस स्टेशनला गेलो, तेव्हा सुद्धा खूप विनंती केली की सर त्याला खूप मारल्या गेलेलं आहे, प्लीज एवढं करा तुम्ही आणि त्याला मदत करा. तेव्हा सुद्धा त्यांनी आमची FIR घेतली नाही, तक्रार अर्ज घेतला आणि त्याच्यावर कमिटी बसली. कमिटीमध्ये सर्व सिद्ध झालं. तहसीलदार मॅम स्वतः या कमिटीला हजर होत्या, माहिती अधिकारी होते, त्यांनी विविध प्रकारे प्रश्न विचारले, विविध प्रकारे तिथं प्रश्नांची ते उत्तरं दिल्या गेली. त्या मुलांना बोलवलं गेलं, मुलांनी माफी मागितली आणि आम्हाला सांगितलं गेलं की 4.5 वर्ष तुमचा मुलगा इथं सुरक्षित राहील, फक्त तुम्ही या मुलांना एवढ्या वेळेस माफ करा. सर आम्ही मोठ्या मनाने आमच्या मुलाचा विचार केला, त्या मुलांच्या शिक्षणाचा सुद्धा विचार केला, आणि त्यावेळेस त्या डीन सरांना म्हटलं ठीक आहे सर, पण तुम्ही आम्हाला गॅरंटी द्या की आमच्या मुलाला इथून पुढे मारहाण होणार नाही. त्यांनी गॅरंटी घेतली, सर्व केलं, पण परत जेव्हा तो कॉलेजला येतो त्याला मारहाण केल्या जाते आणि अशा ठिकाणी मारल्या जाते की कमीत कमी 1 महिना तो कॉलेजला येऊ शकला नाही पाहिजे. आता जी मुली सर एकच मागणी राहील की आता त्यांनी मुलांना बाजूला करून मुलींना पुढे केलेलं आहे, आणि माझा मुलगा कसा आहे हे कॉलेजमध्ये सुद्धा सर प्रत्येक जण सांगेल, त्याची एकही मैत्रीण नाही, त्याला त्या आमच्या कोणाच्याच तत्व त्या गोष्टी बसत नाही की त्यांनी मुलीची छेड काढावं म्हणून. त्यांनी आता मुलींना समोर केलेलं आहे. तर मी एकच सांगेल की त्यांनी असं कोणाच्याही मुलीला समोर करून विनाकारण तिची बदनामी करू नये आणि माझ्या मुलाची सुद्धा बदनामी करू नये, आणि एकच न्याय द्यावा की माझ्या मुलाचं जे राहिलेलं शिक्षण आहे ते त्यांनी तिथं सुरक्षितपणे त्याला पूर्ण करू द्यावं. त्याला कोणत्याही गोष्टी तटकवून टाकून त्याला घरी बसवण्याची, त्यांची जी सायकॅट्री टेस्ट करून घरी बसवण्याचे प्रयत्न आहे, त्यांना उत्तर मागितल्यानंतर त्या गोष्टीचं त्यांच्याजवळ उत्तर नसते की का त्याला सायकॅट्री टेस्टचं लेटर दिलं गेलं, का तुम्ही हे करत आहे. त्यांचं एकच असते, तुम्ही कुठेही जा,
आम्हाला हे द्यायचंय, आम्ही हे देऊ. कमिटीच्या प्रत्येक मीटिंगमध्ये सिद्ध झालंय की माझ्या मुलावर अन्याय झालाय म्हणून. आणि ह्या मीटिंग ज्या होतात ह्या डीन ऑफिसमध्ये घेतल्या जात नाहीत, कारण डीन ऑफिसमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग असते. वासनिक सरांच्या ऑफिसला एकतर आधी इंगोले सर होते, इंगोले सरांच्या ऑफिसला घेतल्या जायच्या. मुकुल वासनिक सर जे सध्या तिथे युजी डीन आहेत, त्यांच्याशी मी वारंवार भेटली, त्यांना वारंवार सांगितलं की सर हे सर्व थांबवा म्हणून. तर त्यांचं असते की हेच होणार आहे, तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. यावेळेस तर त्यांनी अहवाल एवढं सिद्ध झाल्यानंतर MLC झालेली आहे, सर्व झालेलं आहे, तरी माझ्या मुलाच्या विरोधात अहवाल दिलेला आहे की यांनी त्या मुलीने जी तक्रार केली आहे ते पूर्ण तक्रार केलेली आहे. त्या तक्रारी कमिटीमध्ये सिद्ध झाल्यानंतरही कुठलाही पुरावा नाही. तिथं सर ज्या ठिकाणी ही घटना होतात तिथं कॅमेरे असतात. आम्ही ती सुद्धा रिक्वेस्ट करतो की सर तुम्ही कॅमेरे बघा. तर आम्हाला लेखी स्वरूपात ते दाखवतात की इथं कॅमेरे नाहीये. तुम्ही डीन ऑफिसच्या बाहेर गेल्या तिथेही कॅमेरे नाहीये. जिथं या घटना होतात, कुंदन चौधरीने जिथं मारलं होतं PSM डिपार्टमेंटला, तिथं कॅमेरे होता सर. आणि आता सध्या जी सुमित डगे आणि साक्षी दुबेची केस झाली आहे त्या मध्ये मी स्वतः जाऊन पाहून आली. तिथे 4 कॅमेरे आहे. 4 कॅमेरे असताना सुद्धा मला वासनिक सरांनी लेखी स्वरूपात दाखवलं की पहा त्या डिपार्टमेंट कडून आलेला आहे, तिथं कॅमेरा नाहीये. तुमच्या मुला तुमची आता आता एकच मागेल सर की माझ्या मुलाला न्याय द्यावा आणि त्या मुलांवर योग्य ती कारवाई करावी. तुमचं नाव? माझं नाव मिसेस भारती सुनील देशमुख.